नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शाळेचे नाव आहे अंजुमन इस्लाम अब्दुल अझीम खटकटे माध्यमिक इंग्लिश शाळा वाशी. शिक्षिकेचे नाव आहे संगीता उगडे. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझं सगळ्यांना तुम्हाला मनापासून नमस्कार. आज आपण विद्यार्थ्यांनो मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी मराठी विषयामध्ये एक खूप सुंदर कविता अभ्यासणार आहोत आणि त्या कवितेचे नाव आहे स्वप्न करू साकार. कवी आहेत किशोर पाठक. कवितेचं नाव आहे स्वप्न करू साकार. कवीचा परिचय घेऊया. किशोर पाठक यांचे प्रकाशित काव्यसंग्रह व अन्य साहित्य, अंतस्वर नाटक, असा कसा तसा बालसाहित्य, काळा तुकतुकीत उजेड कथासंग्रह आहे, चुळूक बुळूक बालकविता आहे, झुळझुळ झरा बालकविता, जीर्ण रेषांच्या खाली हा त्यांचा प्रसिद्ध कविता संग्रह आहे. चला मग विद्यार्थ्यांनो, आपण आपली कविता बघूया. स्वप्न करू साकार. मी कविता म्हणत आहे. या देशाच्या मातीवर आमचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. फुला मुलातून हसतो श्रावण मातीचे हो मंगल, तन्मय चैतन्याचे फिरते सुदर्शन, शेतामधून पिकू मोती धन हे अपरंपार. या देशाच्या मातीवर आमचा रे अधिकार, या यंत्राने ह्या हाताने यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार. या देशाच्या मातीवर आमचा रे अधिकार, हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट, शक्तीची ही झडते नोबत, घराघरातून जन्म घेतसे तेच नवा अवतार. या देशाच्या मातीवर आमचा रे अधिकार, या विश्वाची विभव संपदा, जपू वाढवू आम्ही लाखदा, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. या देशाच्या मातीवर आमचा रे अधिकार. कवितेचे वाचन केलेले आहे. आता आपण काव्य परिचय घेऊया. कवी किशोर पाठक यांनी या कवितेमध्ये देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा आणि एकजुटीचे सामर्थ्य या मूल्याचे महत्त्व कवीने सांगितले आहे. कवी म्हणत आहे, आपली मातृभूमी आपल्याला प्रिय आहे. या मातीवर आपला सर्वांचा अधिकार आहे. मातीचे तन्मय प्रसन्न राखण्यासाठी आपण शेतातून मोती पिकू हे आपले अपरंपार धन आहे. उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी श्रमशक्तीचा मंत्र बोलू, आभाळात उत्क्रांतीची ललकारी घोमू, हजारो हाताने एकत्मतेची नौबत झडायला हवी. जगातील वैभव जपण्यासाठी पवित्र हाताचे योगदान द्यायला हवे. यामुळे आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल होईल असे आपल्याला कवी सांगतात. कवितेच्या 2 ओळी बघा मुलांनो. या देशाच्या मातीवर आमचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. शब्दार्थ. आमचा म्हणजे आमचा, अधिकार हक्क, पिढी म्हणजे वंश परंपरा, युग काळ. वाक्यप्रचार. स्वप्न साकार करणे, भविष्यातील स्वप्न पूर्ण करणे. आता कवी आपल्याला इथे काय सांगत आहे या मी चित्राच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे. बघा मुलांनो, की हा जो आपला देश आहे, ही जी आपली माती आहे, ती आपला त्याच्यावर अधिकार आहे. कवीने आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न सुंदरपणे रेखाटले आहे. कवी म्हणतात की या देशाची माती, इथली संस्कृती, इथली परंपरा आपली भारतीयांची आहे. त्यावर आपला अधिकार आहे. आपला देश कृषीप्रधान आहे. शेतकरी ह्या शेतीमध्ये, काळ्या जमिनीमध्ये धनधान्याची निर्मिती करतो. त्यामुळे तो आयुष्यभर कष्ट करत असतो आणि त्याच्या कष्टातूनच कृषी संस्कृती निर्माण होते.
या कृषी संस्कृतीमुळे नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार होत असते. म्हणून कवी म्हणतात, येथील संस्कृती, येथील परंपरा जतन करून आपण सारेजण नव्या युगाचे, नव्या पिढीचे स्वप्न साकार करूया. कवितेच्या दुसऱ्या ओळी बघा मुलांनो. फुला मुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन, चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधुनी पिकू मोती धन हे अपरंपार. बघा मुलांनो, इथे शब्दार्थ मी तुम्हाला सांगत आहे. मंगल म्हणजे पवित्र, तन म्हणजे शरीर, चैतन्य उत्साह, धन संपत्ती, सुदर्शन श्रीकृष्ण देवाच्या हातातील परमचक्र, अपरंपार खूप पुष्कळ. कवी काय म्हणत आहे की आपल्या भारत देशाचे उज्ज्वल भविष्याचे सुंदर स्वप्न रेखाटताना, कृषी संस्कृतीचे महत्त्व पटवून देताना कवी म्हणतो की शेतकऱ्यामुळेच फुलामुलातून श्रावण हसत असतो. श्रावण महिन्यामध्ये सारी धरती, सारी मुले आनंदित होतात. पाऊस चालू असतो. सर्व धरती हिरव्या रानांनी, पानाफुलांनी, पिकांनी सजलेली असते. शेतकऱ्याच्या मेहनतीने इथली माती धनधान्याने डोलत असते. धरतीचे सौंदर्य पाहून सगळे आनंदित होतात. ज्याप्रमाणे सुदर्शन चक्र श्रीकृष्णाच्या हातात फिरले की सर्व दुःखांचा, संकटांचा नाश होतो, तसाच इथे सांगितलेलं आहे मुलांनो की त्याचप्रमाणे शेतकरी आपल्या कष्टाने, चैतन्याने, आनंदाचे सुदर्शन चक्र फिरवतो आणि मेहनतीने धनधान्य पिकवतो. त्याच्यातून, मोत्यातून सुदर्शन चक्र घडते. त्याचबरोबर मेहनत करून आपणही शेतीमधून, मातीमधून मोती म्हणजेच धान्यरूपी अपार धन पिकूया व या धरतीला सुजलाम सुफलाम बनवूया. हा मोठा संदेश या कवितेच्या ओळीतून आपल्याला मिळतो. कवितेच्या 2 ओळी बघा. या हाताने यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार. शब्दार्थ बघा मुलांनो. यंत्र मशीन, मंत्र स्तुतियुक्त प्रार्थना, चक्र चाक, उद्योग काम, आभाळ आकाश, उत्क्रांती म्हणजे रेव्होल्यूशन क्रांती आणि वाक्यप्रचार बघा इथला. ललकार घुमणे म्हणजे जय जयकार करणे. आता इथे कवी आपल्याला देशाचे उज्ज्वल भविष्याचे चित्र रेखाटताना म्हणतात की भारत जरी कृषीप्रधान देश असला तरी इथे उद्योगधंदे चालतात. देशातील अनेक जण यंत्राच्या साहाय्याने काम करून उद्योग चक्रात मग्न आहेत. जसे शेतकरी मजूर शेतात राबून शारीरिक कष्ट करतात, धनधान्य पिकवतात, तसेच अनेक कामगार यंत्रावर काम करतात व त्या श्रमामुळे यंत्र डोलतात, यंत्र चालतात, प्रगतीची चाके फिरू लागतात. या यंत्रामधून येणारा आवाज कवीला जणू आवाज नाही तर श्रमशक्तीचा मंत्र बोलत आहेत असा तो म्हणत आहे. मग सारेजण आपण श्रमशक्तीचा मंत्र जपत आहोत, कष्ट करत आहोत, आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावत आहोत. उद्योगाचे चक्र सदैव चालले आहे. मग मुलांनो, हे सांगितलेले आहे कवीने की आपण नव्या उत्क्रांतीचा म्हणजे नव्या बदलांचा, नव्या शोधाचा ह्या आभाळावर ललकार करूया, जय जयकार करूया. साऱ्या नव्या गोष्टीचा जय जयकार करूया. सगळे जगभर हे नवे शोध, संकल्पना, आपली मेहनत करूया आणि हे नवीन चक्राच्या साह्याने आपण क्रांती घडवून आणूया. धनधान्य पिकवते जसे शेतात त्याचे यंत्राच्या साह्याने नवनवीन उत्पादन आपण करूया. हे ते या कवितेच्या ओळीमध्ये सांगितलेले आहे. कवितेच्या ओळी बघा. हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट, शक्तीचे हे झडते नोबत, घराघरातून जन्म घेत असे नवा अवतार. शब्दार्थ. एकी म्हणजे एकजूट, बळकट मजबूत, झडते वाजते, तेज म्हणजे प्रकाश, शक्ती म्हणजे ताकद, नोबत म्हणजे काय तर एखादा विजयोत्सव असतो मुलांनो, तेव्हा वाद्य वाजवलं जातं, आनंद
प्रकट करण्यासाठी त्याला नोबत झडणे असे म्हणतात। आणि अवतार म्हणजे काय, तर देव एखादे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर जो जन्म घेतात त्याला अवतार असे म्हटले जाते। तर कवी आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीचा मंत्र ह्या कवितेतून देत आहे। एकजुटीचे सामर्थ्य सांगितलेले आहे। आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक इथे राहतात। आपल्यातील एकता जराही कमी झालेली नाही। आपण वेगळ्या भाषेचे असलो, वेगळ्या धर्माचे पंथाचे जरी असलो तरी आपण एकजुटीने राहतो। आपल्या हाताचे मनगट बलशाली शक्तिशाली आहे। याच एकजुटीने आपण आजवर अनेक कठीण प्रसंगावर मात केली आहे आणि पुढेही करत राहू। या शक्तीने एकीच्या बळाने आपल्या देशाची प्रगती होणार आहे। इथे जन्माला येणारे प्रत्येक बाळ तेजस्वी व प्रबळ असेल। देशाचे रक्षण करण्यासाठी घरात ते नवीन जन्म घेईल असे येथे कवीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि ह्याच आपल्या शक्तीतून, आपल्या कार्यातून आपल्या विजयाचा अवतार साऱ्या जगासमोर उभे करेल। म्हणजेच सामर्थ्यशाली बालके जन्मास येऊन देशाचे नक्कीच भविष्य उज्ज्वल करतील अशा आशावाद इथे कवीने मांडलेला आहे। कवितेच्या ओळी बघा मुलांनो, या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार। शब्दार्थ बघा, विभव म्हणजे वैभव, संपदा म्हणजे संपत्ती, शुभंकरचा अर्थ आशीर्वाद देणारा पवित्र, हस्त म्हणजे हात, हवा पाहिजे, उज्ज्वल म्हणजे संपन्न। आता कवी इथे काय सांगत आहे की आपल्या देशाला हजारो वर्षाचा इतिहास लाभलेला आहे। आपल्या देशामध्ये खूप अशी जी संपदा म्हणजे संपत्ती आहे, लाभलेली आहे देशाला। कुशी संस्कृती, समप्रतिष्ठा तसेच एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यामुळे साऱ्या जगात आपल्या देशाने मानाचे स्थान संपादन केलेले आहे। कवी म्हणतो, आपल्या देशाची वैभवशाली संपत्ती आपण मनापासून जपूया, तिचे रक्षण करूया, तिच्यात चांगली भर घालूया। त्यासाठी कृषी संस्कृती, समप्रतिष्ठा म्हणजे मेहनत करणे व एकजुटीचे सामर्थ्य ही मूल्ये आपण जपायला हवीत। या मूल्यांचा आदर वाढवणे, आपल्या देशाच्या वैभवशाली संपदेला जपणे, मग आपले जे हात आहेत ते पवित्र आहेत, या पवित्र हाताने आपण पवित्र कामं करूया अशी इच्छा कवीने व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल होईल, तसेच सर्वत्र आपल्या देशाचा जय जयकार होईल। हा इथे खूप चांगला संदेश कवितेतून स्वप्न करूया साकार यांनी कवितेमध्ये किशोर पाठक यांनी दिलेला आहे की कवीने श्रमातून मातीतून मोती पिकवू, एकजुटीने आपण सर्वजण राहू, देशाचे भविष्य उज्ज्वल करू, हा इथे या कवितेतून मोठा संदेश कवीने आपल्याला दिलेला आहे। तर तुम्ही हे माझं मनापासून ऐकलत, धन्यवाद।